ऐक तर, प्राचीन काळी शुंभ आणि निशुंभ या दोन दैत्यांनी इंद्रदेवांचे त्रैलोक्याचे राज्य हिरावून घेतले होते। तसेच देवांचे यज्ञ भागही त्यांनी हरण केले होते। त्यांचेच दैत्य चंड आणि मुंड यांनी सुंदर अशा अंबिकेला पाहिले। त्यांनी अंबिकेला शुंभ आणि निशुंभ यांना शरण जा असे सांगितले। तेव्हा अंबिकेने इथे येऊन माझ्याशी युद्ध करून मला जिंकून घ्या असा निरोप त्यांनी त्यांच्या स्वामींना पाठवला। दैत्य असते, त्यांचा अहंकार दुखावला गेला आणि मग आवेशाने गेलेल्या दैत्यांना देवीने यमसदनी पाठवले। मग चंड आणि मुंड हे प्रचंड सेना घेऊन निघाले। ओम ऐं ह्रीं क्लीं श्री मातंगी दैवै नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं श्री मातंगी दैवै नमः। श्री मातंगी देवी रत्नमय सिंहासनावर बसून पोपटाचे मधुर स्वर ऐकते आहे। तिच्या शरीराचा रंग काळा आहे। तिने आपला एक पाय कमळावर ठेवला आहे। डोक्यावर अर्धाकृती चंद्र धारण केला आहे। हातात शंख आहे, गळ्यात फुलांची माळा आहे, हातात वीणा आहे, कपाळावर कुंकू शोभायमान आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं श्री मातंगी दैवै नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं श्री मातंगी दैवै नमः।